मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या संदर्भात अजूनही बऱ्याच लोकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहेत। मित्रांनो, बऱ्याच लोकांना अजूनही कागदपत्रे आणि आवश्यक कागदपत्रांमध्ये बऱ्याचशा गोष्टींमध्ये संभ्रम निर्माण होत आहेत। ते आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत। अर्ज हा ऑफलाईन भरायचा का ऑनलाईन भरायचा किंवा ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन्ही पद्धतीने भरायचा आहे हे आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत। आवश्यक कागदपत्र 1. कुटुंब प्रमुखाचा वार्षिक उत्पन्न 2.50 लाखापेक्षा कमी असल्याचा उत्पन्नाचा दाखला असणेही या योजनेसाठी गरजेचं आहे आणि हा उत्पन्नाचा दाखला हा तुम्हाला तलाठ्याचा नसून तर तो तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या तहसील कार्यालयामधून काढलेला असावा। महिलेचा महाराष्ट्राची रहिवासी असल्याचा किंवा महाराष्ट्रात जन्म झाल्याचा दाखला असणे गरजेचं आहे। या मुद्द्यावरही मित्रांनो बऱ्याच लोकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे की आपल्याला डोमासाईल जर मिळत नसेल तर जन्माचा दाखला असेल तर चालेल का। तर मित्रांनो, या दोन्हीपैकी कोणतेही एक डॉक्युमेंट असेल तरी तुम्ही या अर्जासोबत जोडू शकता। तुम्ही जर डोमासाईल असेल तर डोमासाईल जोडू शकता किंवा तुमच्याकडे जर त्या महिलेच्या नावाचा जन्माचा दाखला असेल तर तुम्ही डोमासाईलऐवजी जन्माचा दाखलाही वापरू शकता। ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन बोर्ड, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक किंवा सदस्य आहेत अशा घरातील महिलांना याचा लाभ मिळणार नाही। ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे अशा घरातील महिलांना याचा लाभ मिळणार नाही। पुढे ट्रॅक्टर वगळून ज्यांच्याकडे 4 चाकी वाहने त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत अशा घरातील महिलांना याचा लाभ मिळणार नाही। सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे 1500 रुपयांपेक्षा जास्त लाभ घेतला असेल तर त्या महिलेला सुद्धा याचा लाभ घेता येणार नाही। ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार आहे अशा घरातील महिलांना याचा लाभ मिळणार नाही। ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे त्या महिला या योजनेसाठी अपात्र असतील। ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे अशांनाही याचा लाभ घेता येणार नाही। कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी किंवा कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, सरकारी उपक्रम, सरकारी मंडळ किंवा भारत सरकार किंवा राज्य सरकार स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहे अशा घरातील महिलांना याचा लाभ मिळणार नाही। फॉर्म भरण्यासंदर्भात जर माहिती द्यायची झाली तर मित्रांनो, तुम्ही जरी हा फॉर्म ऑफलाईन पद्धतीने जरी भरला गेला तरी तुम्हाला हा फॉर्म ऑनलाईन भरणे हे बंधनकारक आहे। त्याच्यामुळे तुम्हाला ऑफलाईन जरी फॉर्म भरला तरी तुम्हाला तो ऑनलाईन देखील भरावाच लागेल। मित्रांनो, या ऑनलाईन फॉर्मची लिंक अजूनपर्यंत तरी मिळालेली नाही आहे। ऑनलाईन लिंक मिळताच तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल। धन्यवाद।